ही कहाणी आहे लान्स नाईक करमसिंग यांची। दैनिक पुढारी आयोजित आणि प्रशांत भिरंगे आचार्य अकॅडमी प्रायोजित गाथा परमवीरांच्या। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या 5 सैनिकांपैकी एक करमसिंग होते। भारतीय लष्करानं नियंत्रण रेषेवरील तिथवाल गाव परत मिळवलं आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी करमसिंग यांच्या तुकडीकडे दिली गेली। शत्रूंनी त्यांच्यावर तोफांचा भडीमार सुरू केला। त्यांच्याकडचा दारुगोळा संपत आला होता। अशा वेळेला स्वतः जखमी असतानाही जायबंदी झालेल्या 2 शिपायांना पाठीवर उचलून त्यांनी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं। खंदकात फिरून शत्रूशी 2 हात केले। पुढचा हल्ला होताच खंदकातून बाहेर येऊन आपल्या संगिनीनं पाकिस्तान्यांना कंठस्नान घातलं। शत्रूनं पळ काढला। त्यांनी गाजवलेल्या या शौर्यासाठी लान्स नाईक करमसिंग यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आला।